नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो धाराशिव तालुक्यातील येरमाळा या गावामध्ये, जे की आपले एक शेतकरी आहेत तिथं, ज्यांनी आता केळीमध्ये चांगले प्रगतशील शेतकरी म्हणून ओळखले जातात. त्यांना आज आपण भेटायला आलो आहोत आणि त्यांची एक छोटीशी मुलाखत, काय कुठून कशी सुरुवात केली हे बघण्यासाठी आपण इथं आलेलो आहोत. तर नमस्कार साहेब. आपण सर्वात पहिलं आपण आपलं नाव हे सांगून आपल्या शेतकरी बंधूंना एक थोडी थोडक्यात माहिती तुमची करून द्या. माझं नाव मंगेश प्रभुलिंग गेव्हारे, राहणार येरमाळा. मग आपलं इथं किती एकर शेती? आपली सगळी जमीन 16 एकर आहे. 16 एकर आहे का? मग आता सध्या तुम्ही केळी केलेली, पण याआधी काय दुसरं पीक घेत होता का? त्याआधी आम्ही गहू, ऊस असे साधे पारंपरिक पारंपरिक पीक घेत होतो पहिले. अच्छा. मग आता जी केळी केली, केळी करण्याचं कारण किंवा तुम्हाला केळीच का करावं वाटली, मग काहीतरी तुमचा उद्देश असेल. असं काही आम्ही बस असे 4-5 जण आम्ही शेतकरी बसलो होतो. अच्छा. त्यात आमचे अमोल पटेल असतील, अरुण पटेल असतील, समाधान बारकुल असतील, विधाती असे सगळ्यांनी मिळून आम्ही केळीकडे वळालो. कवडे असतील. मग आम्ही सगळ्यांनी ग्रुपनं केळी लावायचं ठरवलं. केळी लावायचं ठरवलं असताना सगळे जण म्हणले करा 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 म्हणले. करल्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून आम्हाला पुन्हा कृषी अधिकाऱ्याचा थोडा सल्ला भेटल्यामुळे थोडे आम्ही त्या केळीकडे वळालो जरा. म्हणजे सुरुवात मग कशी केली तुम्ही? तुमच्या ग्रुपमध्ये सगळ्यांसोबत चर्चा हे करून सगळ्या चर्चा करून आम्ही सगळ्यांनी एक ठिकाणी टिंबोर्णीला जाऊन कुरुडवाडीला जाऊन बागा बघितल्या. बागा बघितल्यानंतर आम्हाला पुन्हा त्यांचं थोडं मार्गदर्शन हे केलं. मग नंतर आम्ही पुन्हा पाटील पाटीलची जी रोप G9 व्हरायटी ओके मागवली. मग त्याच्यानंतर पुन्हा आम्ही रोप थोडे टाइम असल्यामुळे पुन्हा रानाची मशागती चालू केल्या. मशागत करण्यासाठी तुम्ही काय काय केलं आधी? त्याचवर नांगरणी केली, मोगडणी केली, रुटर केलं. अच्छा. रुटर केल्यानंतर पुन्हा शेणखत मागवलं, कोंबडी खत मागवलं. पहिले कोंबडी खत टाकून घेतलं, पुन्हा 4 फुटात सरी वडली. सरी वडल्यानंतर पुन्हा आम्ही मग यात पुन्हा शेणखत भरलं. शेणखत भरल्यानंतर पुन्हा आम्ही रोप आल्यानंतर रोप नवीन लागवड सुरू केली. आता ही लागवड जी केलेली तुम्ही, ही किती बाय किती वर केलेली? ते आम्ही 8 बाय 5 वर केली. म्हणजे 2 सरीतलं अंतर 8 फूट आणि 2 झाडातलं अंतर 5 फूट. ठीक आहे. ह्यानंतर तुम्हाला केळी तर तुम्ही लावली, पण पुढचं तुम्ही नियोजन कसं केलं? पाणी देणं, खत देणं किंवा फवारणी, औषध, त्याचं सगळ्याच्या एकमेकाच्या सल्ल्यानं ग्रुपनं आज काय फवारायचं, उद्या काय फवारायचं, काय खातं टाकायची, सगळ्या एकमेकाच्या ग्रुपनं ग्रुप असल्यामुळे आम्ही एकमेकाच्या सल्ल्यानं आम्ही करायचो. ठीक आहे. मग आता जी केळी तुम्ही आता लावली, ही सुरुवात तुमची फक्त आता ह्या वर्षीपासूनच सुरुवात केली? नवीनच आम्ही ह्या वर्षी. ठीक आहे. तरी आता किती महिने झाले केळीला? केळीला 26 जानेवारीला लागण केली ती. आता ह्या जानेवारीला 12 महिने होते. 12 महिने. पावसामुळे थोडं 1 महिना 2 महिने लांबली केळी. तरी आता बघायला गेलं तर केळीचं चांगली म्हणजे वाढ बी झालेली आहे, घर पण चांगले बसलेले आहे. आता मग तुमचं काय गेलंय काय उत्पन्न थोडंफार काय? काल 20 टन गेलेला आहे. अच्छा. आता एक गाडी यायला लागलेली आहे. अजून एक 20 टनाची अपेक्षा आहे. हे सध्या आज जायची. आज म्हणजे 40 टन जाते टोटल सगळं 40 टन जाईल. राहिलेले का आता थोडा साधा पण कॅरेटला माल, ह्याला माल थोडा अजून 30 टन होईल. बर. आता मग हे जे तुमचा माल जाणार आहे, हे मार्केट तुम्ही कुठलं निवडलं ह्यासाठी? आता एक्सपोर्ट इराकला चालली. म्हणजे इथून डायरेक्ट इराक तुम्ही? नाही, आता व्यापारी असतात ना, टेंभुर्णीला चालली. टेंभुर्णीहून पुन्हा तिथून ते होणार. ठीक आहे. आम्हाला व्यापारी भेटले तिथले. व्यापाऱ्यांशी कसा कॉन्टॅक्ट झाला तुमचा? काय नाही, फोनवर मोबाईलवर फोन लावले, ते आले. असे 10-5 व्यापारी बघून गेले. ओके. ज्यांनी माहिती त्याला आपली योग्य भावात दिली. ठीक आहे. तरी आजच्या कंडिशनला तुम्हाला काय भाव भेटलेला? आज आमची 15 रुपये 40 पैसे गेली म्हणायचं. अच्छा. आज रोजी? ठीक आहे. मग आता जे टोटल तुमचं आहे हे उत्पन्न झालेलं, यात म्हणजे आता सध्या तुम्ही नफ्यामध्ये आहेत का? नफा तर आहे शेतकऱ्याला, काय केलं तर नफा आहे. रेट थोडा आल्यामुळे जरा नफ्यात आहेत आम्ही. म्हणजे त्याचं सगळं व्यवस्थित नियोजन हे केलं तर शेतकऱ्याला फळबागेमध्ये नफा होऊ शकतो. केल्यावर होतंय. केल्यावर होत असते. ठीक आहे. मग आता हे तुम्ही किती वर्ष अजून फळबागेचा तुमचा चालू? आता खोडवाई घ्यायचं पुन्हा त्याच्यानंतर खोडवा बी घ्या. मग पुढच्या वर्षी नवीन लागणीचं बघू पुन्हा. ठीक आहे. आता सध्या किती एकर आहे तुमचं हे? आता सध्या माझे 2 एकरच आहे. केळी 2 एकर? 1 हेक्टर पर्यंत म्हणायचं थोडक्यात. ठीक आहे. आणि ह्याला खर्च किती आला? ह्याला खर्च कमीत कमी 3-3.5 लाख रुपये गेले. 3.5 लाख रुपये सगळ्या लावण्यापासून नियोजन सगळं, रोप लागवड वगैरे? हो. ठीक आहे. मग आता भविष्यात तुमचा पुढे अजून काय विचार आहे का, की केळी अजून तुम्ही वाढवायची वगैरे? आता थोडा भाव भेटल्यामुळे जरा वाटायला अजून लावावी. म्हणजे
कुठेतरी उत्पन्नात तुमच्या वाढ हा, होईल असं वाढ झाली आणि शेतकऱ्याला वाटते करावं, करावा. हा. नाही तर वाटतं ते लगेच मोडून टाकावी, ही करून टाकावी असं वाटत होतं. अच्छा अच्छा. तर शेतकरी मित्रांनो, आपण बघितलं की सुरुवातीला जी यांनी केळी केली 2.5 एकर मध्ये केळी केलेली आहे ह्यांनी. तर त्यामध्ये त्यांचं उत्पन्न चांगल्या प्रकारे भेटलेलं आहे. तुम्ही बघू शकता घराची सुद्धा क्वालिटी आणि झाड पण जे वाढलेले आहेत हे चांगले आणि एकदम उत्पन्न भेटेल ह्या प्रकारचे वाढलेले आहेत. तरी शेतकरी बंधूंना विनंती आहे किंवा त्यांनी चांगल्या सल्ल्यानं नियोजन हे करूनच फळबागेमध्ये लागवड करावी. नमस्कार सर. नमस्कार नमस्कार.